मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठाणे येथील गुढीपाडवा चित्ररथ 2026 याची काही दृश्य पाहणार आहोत. मित्रांनो, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे हे या गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेचे मुख्य आयोजक आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत मातेची सुंदर अशी प्रतिमा या गाडीवर लावण्यात आली आहे. माननीय धनश्रीताई लेले या आपल्या या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 7 वाजता ऐतिहासिक अशा श्री कोपिनेश्वर मंदिर म्हणजेच तलावपाळी येथून या स्वागत यात्रेची सुरुवात होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धैर्याची गाथा सांगणारा हा चित्ररथ छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा. या स्वागत यात्रेच्या निमित्ताने ठाणे शहरातील प्रमुख रस्ते सकाळी 5 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले होते. या स्वागत यात्रेचा जो मार्ग आहे तो जांभळी नाका, चिंतामणी चौक, पुढे गोखले रोड आणि मग रामवाडी रोड असा या स्वागत यात्रेचा मार्ग असतो. नमस्कार. यावर्षी जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिकांसोबत दाक्षम जिम्नॅस्टिक आणि पारंपरिक वेशभूषा केलेली ही छोटी मुलगी उत्साहाने सहभागी झाली होती. जिम्नॅस्ट महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पालखीचं पूजन केल्यानंतर ही स्वागत यात्रा सुरू झाली. नऊवारी साडी आणि फेटा परिधान केलेल्या 250हून अधिक महिलांनी बुलेट आणि दुचाकींवरून या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. एक छोटा बालकलाकार संत तुकारामांच्या भूमिकेत अतिशय नटून थटून या सर्व महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि हा चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाल अवतारात बाल शिवाजी. गुढीपाडव्याच्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये साधारण 50हून अधिक चित्ररथ होते, ज्यामध्ये प्लास्टिक मुक्त पृथ्वी आणि सगळ्यांसाठी एक समान न्याय यासारखे सामाजिक संदेश देण्यात आले. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की दक्षिण भारतातील काही लोककला प्रकार या ठिकाणी सादर करण्यात आले आणि या कला प्रकारांना उपस्थित ठाणेकरांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला. यंदाच्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये तृतीयपंथीय समुदायाने सुद्धा पिंक रिक्षा रॅलीद्वारे सामाजिक समतेचा संदेश दिला. रोप मल्लखांब या साहसी खेळाचं प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. अतिशय चित्तथरारक अशा कवायती या लहान मुलांनी अतिशय चपळाईने सादर केल्या आणि या सर्वच कवायतींना उपस्थित ठाणेकरांनी भरभरून दाद दिली.
या स्वागत यात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारो ठाणेकर सहभागी झाले होते. दरवर्षी साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये या नववर्ष स्वागत यात्रेची नोंदणी सुरू होते. तुम्हालाही पुढच्या वर्षी जर या स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही श्री कोपिनेश्वर मंदिर न्यास यांच्याकडे नोंदणी करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. जय शिवराय, जय शंभूराजे.